गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आत्तापर्यंत आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा मोनो हॅलाइड्स बघितला होता. आजपासून आपण स्टार्ट करणार आहोत डाय हॅलाइड्स. बघा, डाय हॅलाइड्स म्हणजे दोन हॅलोजन्स. डाय हॅलाइड्स म्हणजे दोन हॅलोजन्स. आत्तापर्यंत आपण मोनो हॅलाइड्स बघितले होते, म्हणजे एकच हॅलोजन. आता बघायचे आपल्याला डाय हॅलाइड्स. आता हे किती टाईपचे असतं आपण आधी बघू. समजा दोन शेजारी कार्बनवर हॅलोजन्स असले, समजा इथं क्लोरीन आणि इथं क्लोरीन. कार्बनला किती बॉन्ड्स द्यायचे असतात? 4, 1 2, इथं 2, इथं 2. शेजारी आपण ज्याला ॲडजेसंट कार्बन म्हणतो. काय म्हणतो? ॲडजेसंट कार्बन. तर याला म्हणायचं विसिनल डायहॅलाइड. काय म्हणायचं? विसिनल डायहॅलाइड. तो असा पण असू शकतो बघा, CH3 CHBr CH2Br. दोन हॅलोजन्स शेजारी म्हणून आपण याला विसिनल म्हणतो. आणि लक्षात ठेवण्याची पद्धत व्ही म्हणजे विसिनल, शेजारी. तर विसिनल डायहॅलाइड समजलं. दुसरं एक असतं जेमिनल डायहॅलाइड. काय असतं? जेमिनल डायहॅलाइड. विसिनल म्हणजे शेजारी, जेमिनल म्हणजे एकच कार्बनवर असं CH3 CHCl. बघा, एकाच कार्बनवर दोन हॅलोजन्स आहे, तर याला जेमिनल म्हणायचं. पुढं असू द्या, एंडला असू द्या किंवा सेंटरला असू द्या, एकाच कार्बनवर जर दोन हॅलोजन असले तर जेमिनल, आणि शेजारी असले तर विसिनल. तर सगळ्यांना कळलं जेमिनल काय असतं आणि विसिनल काय असतं. आणखीन एक प्रकार असतो, पण आपण शक्यतो तर स्टडी करत नाही, पण तुम्हाला जेमिनल आणि विसिनल समजलं. दुसरा एक असा प्रकार असतो अल्फा ओमेगा डायहॅलाइड. काय असतो? अल्फा ओमेगा. ते काय असतं बघा, टर्मिनल कार्बनवर हॅलोजन्स पाहिजे. टर्मिनल म्हणजे एंडच्या कार्बनवर हॅलोजन्स, आणि कमीत कमी 3 किंवा 3 पेक्षा जास्त कार्बन ते सेपरेट पाहिजे. या कार्बनवर क्लोरीन आहे, तर हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, आणि चौथ्या कार्बनवर Cl आहे. म्हणजे कमीत कमी मध्ये असे 2 किंवा 2 पेक्षा जास्त कार्बन असले तरी चालेल. याला आपण अल्फा ओमेगा डायहॅलाइड्स म्हणतो. अल्फा ओमेगा डायहॅलाइड्स. कसं? अल्फा, बीटा, गॅमा आणि ओमेगा. म्हणजे 2 कंडिशन पाहिजे. ते हॅलोजन्स एंडला पाहिजे, आहे का दोन्ही एंडला, आणि कमीत कमी 3 कार्बन किंवा 3 कार्बनपेक्षा जास्त सेपरेट पाहिजे. हा फर्स्ट, हा सेकंड, थर्ड, आणि मग 4th कार्बनवर क्लोरीन आहे. समजलं? पण शक्यतो आपण ते कुठं स्टडी करणार नाही. आपण विसिनल आणि जेमिनल डायहॅलाइड एक काही रिॲक्शनमध्ये येऊ शकतो अल्फा ओमेगा, पण मेन स्टडी आपल्याला करायचं विसिनल आणि जेमिनल. परत विसिनल म्हणजे काय? शेजारी कार्बनवर हॅलाइड्स, आणि जेमिनल म्हणजे काय? एकाच कार्बनवर. तर आता आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघू. जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन. बघा, मी इथं लिहितो जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन. सुरुवातीला आपण बघू जेमिनल डायहॅलाइड. जेमिनल म्हणजे काय? एकाच कार्बनवर. आणि त्याच्यातली पहिली रिॲक्शन आपल्याला बघायची फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल म्हणजे C डबल बॉन्ड O. आता अल्डेडमध्ये C डबल बॉन्ड O असतो बघा, CH3 C डबल बॉन्ड OH, हा झाला अल्डेड. याची रिॲक्शन जर तुम्ही PCl5 बरोबर जर केली
आता नीट लक्षात द्यायचं, काय करायचं, इथून ऑक्सिजन बाहेर काढायचं, इथून ऑक्सिजन बाहेर काढायचं. तर किती बॉन्ड आहे ऑक्सिजन संग? 2 बॉन्ड. बघा या पद्धतीनं मी इथं लिहून दाखवतो. डबल बॉन्ड O आणि H, आणि इथं आपण घेतलं PCl5. इथून ऑक्सिजन बाहेर काढायचं. आणि किती बॉन्ड्स राहिले आता? 2 बॉन्ड्स. इथं 1 क्लोरीन आणि एका बॉन्डने 1 क्लोरीन, असं 2 क्लोरीन टाकायचे. तर किती क्लोरीन शिल्लक राहिले इथं? 3. आणि एक ऑक्सिजन राहिला. तर बाय प्रोडक्ट काय असणार आहे? POCl3. समजली रिॲक्शन? काय करायचं, हा ऑक्सिजन काढून घ्यायचं आणि त्याच्या जागेवर क्लोरीन टाकायचं. तर इथं Cl, इथं Cl आणि इथं H आहे तसा. किती Cl उरले? 3. आणि ऑक्सिजन उरला, तर हा कंपाऊंड तयार होतो POCl3. आपण बघितलं होतं हा कंपाऊंड POCl3. याला आपण फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड म्हणतो. काय म्हणतो? फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड. फॉस्फरस ऑक्सीक्लोराईड. आता अल्डिहाइड ऐवजी जर आपण कीटोन जरी घेतलं तरी हीच रिॲक्शन होणार. बघा CH3, C डबल बॉन्ड O, CH3, PCl5. तर काय तयार होणार? हा ऑक्सिजन काढायचा त्याच्या जागेवर 2 क्लोरीन. तर CH3, Cl, Cl, इथं CH3 आणि POCl3. फक्त फरक एवढाच आहे, अल्डिहाइड जर घेतलं तर शेवटच्या कार्बनवर हे 2 हॅलोजन्स येणार, आणि कीटोन घेतला तर ते सेंटरला येणार. अल्डिहाइड घेतलं तर एंडला येणार, कीटोन घेतलं तर सेंटरला येणार. समजली फर्स्ट मेथड? ओके. आता आपण बघू सेकंड मेथड प्रिपरेशनची. आता आपण जेमिनल डायहालाइड बघतो. जेमिनल म्हणजे एकाच कार्बनवर 2 हॅलोजन्स. आता बघा सेकंड मेथड, बाय addition of halogen acid to अल्काइन म्हणजे ट्रिपल बॉन्ड. बरोबर? तर हा झाला अल्काइन CH, ट्रिपल बॉन्ड CH. ओके. आता याच्यात काय ॲड करायचं आहे आपल्याला? समजा आपण आता ॲड करू HBr. आता HBr ॲड केल्यानंतर आता इथं बघा हा ट्रिपल बॉन्ड आहे. बरोबर? आणि हा सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल असेल तर मार्कोनिकॉव्हचा रूल काय फॉलो करायची गरज नाही. तुम्ही म्हणजे मी जर हायड्रोजन या कार्बनला अटॅच केला आणि Br या कार्बनला, चालेल, त्याचं विरुद्ध केलं तरी चालेल, कारण सिमेट्रिकली. जर माझे प्रिव्हियस लेक्चर बघितलं असेल तर त्यावेळेस सांगितलं आहे मी तुम्हाला मार्कोनिकॉव्ह कधी वापरायचं, ज्यावेळेस तो अनसिमेट्रिकल असतो. आता हायड्रोजन मी त्या कार्बनला अटॅच केलं तर काय होणार आहे? आता CH2 ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट होणार, कारण ॲडिशन झालं आहे. आणि या कार्बनवर 1 हायड्रोजन 1 Br. बरोबर? आता डबल बॉन्ड आहे, मी आणखीन एकदा ॲडिशन करू शकतो. तर आणखीन एकदा मी जर HBrची ॲडिशन जर केली, आता इथं मार्कोनिकॉव्ह फॉलो करायचं का? कारण आता अनसिमेट्रिकल आहे. 2 इक्वल हाफ होईल का याचे? नाही होणार. मग आता काय करायचं? हॅलोजन मार्कोनिकॉव्ह काय म्हणतो? हॅलोजन शुड बी अटॅच ऑर निगेटिव्ह ग्रुप शुड बी अटॅच टू कार्बन कंटेनिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. जे कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे ते बघायचे. हा कार्बन डबल बॉन्डला अटॅच, इथं 2 हायड्रोजन, इथं 1 हायड्रोजन. मग निगेटिव्ह ग्रुप शुड बी अटॅच टू कार्बन कंटेनिंग लेस नंबर. मग Br इथं ॲड होणार आणि H इथं ॲड होणार. तर काय प्रोडक्ट तयार होणार? इथं आणखीन 1 हायड्रोजन ॲड होणार, म्हणजे हा झाला CH3, हा झाला इथं Br आणि इथं H. आहे का नाही 2 हॅलोजन एकाच कार्बनवर? समजलं? तर सेकंड मेथड सगळ्यांना समजली असेल. ओके. आता आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण याचं.
CH3 C ट्रिपल बॉन्ड CH. आता मी जर इथे HBr अटॅच केला, नीट बघून घ्या, इथं काय अटॅच केलं मी आता HBr. आता आहे का हा कंपाऊंड सिमेट्रिकल? जर मी इक्वल हाफ्स होऊ शकत नाही, सिमेट्रिकल नाही, मग निगेटिव्ह ग्रुप शुड बी अटॅच टू कार्बन कंटेनिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. या कार्बनवर एकही हायड्रोजन नाही, या कार्बनवर एक हायड्रोजन आहे, मग निगेटिव्ह ग्रुप इथे ॲड होणार आणि H इथे ॲड होणार. तर काय तयार होणार बोला? CH3 CH डबल बॉन्ड इथं Br अटॅच होणार आणि इथं हायड्रोजन अटॅच होणार, बरोबर. आता मी आणखीन एकदा जर HBr ॲड केला तर निगेटिव्ह ग्रुप म्हणजे Br शुड बी अटॅच टू कार्बन कंटेनिंग लेस नंबर. या कार्बनकडे हायड्रोजनच नाही, मग Br इथं ॲड होणार आणि हायड्रोजन इथं ॲड होणार. तर फायनल प्रोडक्ट काय तयार होणार? CH3 C इथं Br सिंगल बॉन्ड CH3. समजली मेथड? सोपी मेथड आहे, बाय ॲडिशन ऑफ हॅलोजन ॲसिड टू अल्किन. तर या दोन मेथड्स होतात कशाच्या? जेमिनल डायलाइडच्या. आता आपण विसिनल डायलाइड बघू. दिसतंय का बोर्डवर क्लिअर? ओके, क्लिअर दिसतंय. तर या दोन मेथड होतात जेमिनलसाठी. आता आपण बघू विसिनलसाठी. विसिनल म्हणजे शेजारी. ओके, आता आपल्याला बघायचं आहे विसिनल डायहालाइड. तर याची पहिली मेथड आहे बाय ॲडिशन ऑफ हॅलोजन टू अल्किन म्हणजे डबल बॉन्ड. मग हा घेतला मी अल्किन जरा मोठा लिहितो, CH2 डबल बॉन्ड CH2. हा काय झाला? इथिन. मी जर इथं ब्रोमिन यूज केलं Br2 आणि सॉल्व्हंट घेतला CCl4 तर काय होणार? एक Br इथे ॲड होणार, दुसरा Br इथे ॲड होणार आणि तो डबल बॉन्ड कन्वर्ट होणार सिंगल बॉन्डमध्ये. तर तयार काय होतं बघा? CH2 Br CH2 Br. आहे का नाही विसिनल? आहे विसिनल, बघून घ्या. चला आणखीन एक एक्झाम्पल बघू आपण याचं. CH3 CH डबल बॉन्ड CH2. परत ब्रोमिन ॲड करू CCl4. तुम्ही क्लोरीन पण ॲड करू शकतात. एक Br इथं, एक Br इथं. तर कंप्लीट करा काय असणार कंपाऊंड? CH3 CH Br CH2 Br. आहे का नाही विसिनल? बघून घ्या, आहे नाही का नाही विसिनल? तर या पद्धतीने आपण विसिनल डायलाइडची फर्स्ट मेथड बघितली. आता बाय सेकंड मेथड. आता सेकंड मेथड बाय ॲडिशन ऑफ PCl5 on glycol. Second method by addition of PCl5 on glycol. ग्लायकॉल म्हणजे काय? शेजारी शेजारी कार्बनवर दोन OH ग्रुप म्हणजे असं. इथं CH2, इथं CH2, इथं OH, इथं OH. मग याचं नाव काय असणार? हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन. दोन कार्बन आहे म्हणून इथेन. आणि अल्कोहोलमध्ये आपण काय करतो? ए शेल बी रिप्लेस बाय OL. पण एकापेक्षा जर दोन
जास्त OH असतील तर आपण ई काढत नाही, मग मी इथं ई काढत नाही. फर्स्ट आणि सेकंड कार्बनवर 2 OL ग्रुप, म्हणजे हा झाला इथेन 1,2 डायॉल, इथेन 1,2 डायॉल. यालाच आपण काय म्हणतो, ग्लायकॉल. यालाच आपण काय म्हणतो, ग्लायकॉल. तर याची रिॲक्शन मी करतो PCl5 बरोबर. तुम्हाला जर PCl5 ची रिॲक्शन जर आठवत असेल तर आपण PCl5 मध्ये काय करायचं, इथून OH काढायचं बरोबर, त्या जागेवर एक Cl, इथून OH काढायचं त्या जागेवर एक Cl, तर किती Cl उरले, 4. हा हायड्रोजन जाणार दुसऱ्या Cl बरोबर, म्हणजे HCl बरोबर. 3 Cl उरले आणि ऑक्सिजन आपण मध्ये टाकून देत होतो POCl3, आठवतं. त्याचप्रमाणे आता किती वेळेस OH ग्रुप आहे, 2दा, म्हणजे हा PCl5 किती वेळा घ्यावा लागेल, 2दा. समजलं. या रिॲक्शन्स ऑलरेडी आपल्याला झालं आहे. तर इथं होणार CH2Cl आणि इथं पण CH2Cl. दुसरं H जाणार Cl संग, म्हणजे 2 टाइम्स HCl प्लस 2 टाइम्स POCl3. हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या चॅप्टरच्या स्टार्टिंगच्या रिॲक्शन्स बघा. रिॲक्शन विथ PCl3 आणि PCl5, तिथं ही रिॲक्शन झालेली आहे. समजता. आता पुढला आहे फिजिकल प्रॉपर्टीज. तुमच्या नोट्समध्ये पण दिलेला आहे फिजिकल प्रॉपर्टी. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी काय, लोअर मेंबर आर कलरलेस. डायहॅलाइडचे लोअर मेंबर्स काय असतात, कलरलेस असतात. ऑइली लिक्विड विथ स्वीट स्मेल, हायर मेंबर आर सॉलिड. म्हणजे इथेन झालं, मिथेन झालं, प्रोपेन झालं, हे लोअर मेंबर आहे. ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, हे काही हायर मेंबर आहे. लोअर मेंबर काय असतात, लिक्विड असतात, ऑइली लिक्विड असतात, कलरलेस असतात. आणि हायर काय असतात, सॉलिड असतात. दिस आर हेवियर दॅन वॉटर. दिस आर हेवियर दॅन वॉटर, म्हणजे पाण्यात टाकलं तर ते खाली सेटल होणार आहे, कारण ते हेवी. आता आपल्याला बघायचे त्याची केमिकल प्रॉपर्टीज. काय बघायचे आपल्याला, केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे ते कसे रिॲक्ट होतात. आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये पहिली रिॲक्शन शिकायची आपल्याला, ॲक्शन ऑफ KOH अल्कोहोलिक. ॲक्शन ऑफ KOH किंवा NaOH घेऊ शकतात. ते काय करायचं तुम्ही, अल्कोहोलिक घ्यायचं. सुरुवातीला मी विसिनल घेतो, नंतर जेमिनल घेतो. दोन्हीकडं ती रिॲक्शन करून दाखवतो. बघा, CH2 आणि इथं CH2, इथं Cl आणि इथं Cl बरोबर. तर मी तुम्हाला जर आठवत असेल तर मी ज्यावेळेस तुम्ही KOH घेतात अल्कोहोलिक, त्यावेळेस मी काय सांगतो, अल्कोहोलिक शब्द दिसला NaOH किंवा KOH या शब्दात अल्कोहोलिक जर दिसला, अल्कोहोलिक म्हणजे हा KOH किंवा मी जर NaOH घेतला तो अल्कोहोलमध्ये डिझॉल्व्ह आहे, हा शब्द दिसला तर पहिला अल्फा बीटा मार्क करायचं. हा हॅलोजन आहे तर त्यासाठी हा कार्बन काय झाला, अल्फा. त्याच्या शेजारचा कार्बन काय झाला, बीटा. याच्यासाठी, या क्लोरीनसाठी हा काय झाला, अल्फा, आणि हा काय झाला, बीटा. चला तर आपण एक एक बघू. आता हा क्लोरीन बघा, हा क्लोरीनसाठी हा कार्बन झाला अल्फा, मी त्याचा एक हायड्रोजन असा वरती लिहितो, हा झाला बीटा. या क्लोरीनचा विचार करतोय आपण. या क्लोरीन मी जो सर्कल केला, या क्लोरीनसाठी हा झाला अल्फा, हा झाला बीटा. अल्फा बीटा मार्क केल्यानंतर मी काय सांगितलं, हा के जाईल Cl संग, KCl. म्हणजे अल्फातून काय काढायचं, हॅलोजन काढायचं, आणि बीटातून काय काढायचं, हायड्रोजन काढायचं. अल्फातून हॅलोजन, बीटातून हायड्रोजन. के जाईल Cl संग KCl, OH जाईल S संग H2, OH जाईल S संग H2. आता या क्लोरीनचा विचार करा. आता या क्लोरीनचा विचार करा. हा क्लोरीन या कार्बनला अटॅच, म्हणजे हा झाला काय, अल्फा, आणि इथं एक हायड्रोजन वरती लिहितो, हा झाला काय, बीटा. के जाईल
Cl संघ KCl, OH जाईल S संघ, म्हणजे हा KOH आपल्याला किती वेळा घ्यावा लागणार? दोनदा, बरोबर ना. आपण सुरुवातीला मोनो हॅलोजनमध्ये तो एकदाच घेतला होता. तीच रिॲक्शन आपल्याला रिपीट करायचं. आपण नवीन कोणत्याही रिॲक्शन शिकत नाही, त्याच रिॲक्शन आपण डबल करतोय. मग 2 K जाईल एक Cl संघ, हा जाईल एका Cl संघ, म्हणजे बाहेर जाईल 2 KCl, हा OH जाईल या हायड्रोजन संघ, एक OH जाईल या हायड्रोजन संघ, म्हणजे 2 टाइम्स H2O. मग आता जे मी सर्कल केलंय ते सगळं बाहेर गेलंय, तर राहिलं काय? राहिलंय CH सिंगल बॉन्ड CH. कार्बनला किती बॉन्ड्स पाहिजे? बघा मी असं लिहितो, HC सिंगल बॉन्ड HC, 4 बॉन्ड्स पाहिजे, 1 2 3 4, म्हणजे तयार काय झालं? इथीन. म्हणजे इथं तयार होतं अल्कीन, इथं तयार होतं अल्कीन. आता हे जर आता हे झालं तो विसिनल, हीच रिॲक्शन जर तुम्ही जेमिनलसाठी घेतली तर बघा CH3 Cl Cl आणि हा H. आता मी इथं NaOH घेतो आणि अल्कोहोलिक शब्द दिसला तर पहिलं काय करायचं? अल्फा बीटा मार्क करायचं. या क्लोरिन्स, या दोन्ही क्लोरिनसाठी हा कार्बन काय? अल्फा, मग हा बीटा. हॅलोजन्स काढायचे अल्फातून आणि हायड्रोजन्स काढायचे बीटातून. Na जाईल Cl संग NaCl, मग इथं आपल्याला किती वेळ पाहिजे? हा दोनदा. प्रोडक्ट तोच राहणार बघा, 2 टाइम्स NaCl, OH जाईल S संग, 2 टाइम्स वॉटर, आणि तयार होणार HC ट्रिपल बॉन्ड CH. म्हणजे याच्यात पण काय तयार होतं? इथाईन. समजली रिॲक्शन सगळ्यांना? दिसतंय बोर्डवर? हा ओके. तर आता पुढली रिॲक्शन आपण बघू. आता पुढली जी रिॲक्शन आहे ही डिस्टिंग्विशिंग टेस्ट आहे, म्हणून नीट लक्ष द्यायचं. ॲक्शन ऑफ ॲक्वेज KOH किंवा ॲक्वेज NaOH. ॲक्वेज असलं तर काय करायचं बघा, आणि ही डिस्टिंग्विश टेस्ट म्हणून नीट लक्ष द्यायचं. याच्यावरून आपल्याला समजणार तो विसिनल आहे का जेमिनल आहे, म्हणून आपण त्याला डिस्टिंग्विश टेस्ट म्हणतो. CH2 इथं मी घेतलं Cl, म्हणजे हा कोणता घेतला आता? विसिनल, बरोबर. इथं मी टाकतो ॲक्वेज NaOH. ॲक्वेज शब्द दिसला तर फक्त न्यूक्लियोफाईल एक्सचेंज करायचा. इथं Cl-1 आहे, OH-1 आहे, फक्त त्यांची जागा एक्सचेंज करायची. आपली OH जाणार Clच्या जागेवर, Cl जाणार OHच्या जागेवर, ॲक्वेज शब्द दिसला तर. पण Cl किती वेळा आहे? दोनदा, म्हणजे OH पण दोनदा पाहिजे, म्हणून हा स्टार्टिंग NaOH किती वेळेस घेतो आपण? दोनदा. हा कसा पाहिजे? 2 टाइम्स, आणि ॲक्वेज पाहिजे. फक्त त्यांची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन करायचं आहे, मग तयार होणार CH2OH CH2OH, आणि Cl जाणार Na संग NaCl, म्हणजे इथं ग्लायकॉल तयार झालं. काय तयार झालं? ग्लायकॉल, ज्यालाच आपण इथेन 1,2 डायॉल म्हणतो. इथेन 1,2 डायॉल, म्हणजे ज्यावेळेस विसिनल असतं त्यावेळेस ग्लायकॉल तयार होतं, आणि ज्यावेळेस जेमिनल असतं आपण बघू. आता जेमिनलमध्ये पण 2 कंडिशन असू शकतात, एक तर ते एंडला असू शकतात किंवा सेंटरला. आता मी घेतलं एंडला, तर 2 टाइम्स KOH घेऊ, आणि हा शब्द विसरायचा नाही, ॲक्वेज. OH जाणार Clच्या जागेवर, Cl जाणार OHच्या जागेवर, मग तयार काय होणार बघा?
CH3 C OH OH आणि H K जाणार Cl संघ म्हणजे 2KCl. पण तुम्हाला एवढं लक्षात आलं पाहिजे 2 OH एका कार्बनवर अनस्टेबल असतात. 2 OH एका कार्बनवर अनस्टेबल आहे. इथपर्यंत खाली दिसतंय का? ओके. 2 OH एका कार्बनवर अनस्टेबल असतात. मग 2 OH जर एका कार्बनवर आले तर वॉटर बाहेर काढायचं. मग मी इथून एक हायड्रोजन आणि इथून हा OH बाहेर काढतो. इथून हायड्रोजन इथून OH तर काय तयार होईल बघा. CH3 C आणि सिंगल बॉन्ड O आणि हा H कळतं. इथून OH आणि इथून H मग 1 2 3 बॉन्ड आहे. मग इथं डबल बॉन्ड देतो. बघा काय तयार झालं. अल्डिहाइड तयार झालं. जेमिनलमध्ये अल्डिहाइड तयार झालं. जर जेमिनलमध्ये तो एंडला असेल तर. आता सेंटरला असलं तर काय होईल आपण बघू. बघा इथं रिॲक्शन लिहितो. आता इथं Cl इथं Cl. आता सेंटरला असलं तर काय होतं. आता मी इथं घेतो ॲक्वेज NaOH. किती वेळा घ्यायचं. 2दा. फक्त न्यूक्लियोफाईल काय करायचा एक्सचेंज करायचा. नाही तर मी इथं खाली लिहितो बघा. व्यवस्थित दिसल. तर इथं CH3 Cl Cl CH3 प्लस ॲक्वेज NaOH 2 टाइम्स. OH जाणार Clच्या जागेवर तर काय तयार होणार. CH3 OH OH आणि CH3. मी काय सांगितलं 2 आणि याचं बाय प्रोडक्ट काय असणार आहे प्लस 2NaCl. 2 OH एका कार्बनवर स्टेबल आहे. इथून H काढतो इथून OH तयार काय होणार CH3CO CH3 1 2 3 आणि हा 4 म्हणजे कीटोन तयार झाला. 2 हॅलोजन सेंटरला असेल तर कीटोन, एंडला असेल तर अल्डिहाइड आणि विसिनल असेल तर ग्लायकॉल तयार होतं. आहे का नाही डिस्टिंग्विशिंग टेस्ट. विसिनल असेल तर ग्लायकॉल म्हणजे इथेन 1,2 डायॉल 1,4 डायॉल असं येऊ शकतं. आणि जेमिनल असेल जेमिनल पण 2 पद्धतीनं. एंडला असेल अल्डिहाइड, सेंटरला असेल कीटोन. समजलं. आता पुढली रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. नीट लक्ष द्यायचं. रिॲक्शन विथ KCN. रिॲक्शन विथ KCN. सुरुवातीला आपण विसिनलसाठी बघू नंतर जेमिनलसाठी. CH2Cl CH2Cl आहे का नाही शेजारच्या कार्बनवर. फक्त मी हा कंपाऊंड असा लिहिण्याऐवजी असा लिहिला. आतापर्यंत मी तो असा लिहित होतो. तुला फक्त असं लिहिलं. आता मी इथं टाकतो KCN अल्कोहोलिक. ही पण रिॲक्शन आपली ऑलरेडी झाली. CN हा न्यूक्लियोफाईल असतो, Cl हा न्यूक्लियोफाईल असतो. एक्सचेंज करायचा. Cl इथं जाणार म्हणजे KCl बाहेर जाणार आणि सायनाइड इथे येणार. पण Cl किती वेळा आहे 2दा म्हणजे सायनाइड पण किती वेळा पाहिजे 2दा. म्हणून इथं लिहितो 2 टाइम्स KCN. तर काय प्रोडक्ट होणार CH2 CN CH2 CN आणि बाहेर काय जाईल 2 टाइम्स KCl. आता नीट लक्ष द्यायचं मी काय म्हणतो. सायनाइडचं जर ॲसिडिक हायड्रोलिसिस केलं. ॲसिडिक हायड्रोलिसिस म्हणजे H प्लस आणि वॉटर जर असेल हायड्रोलिसिस किंवा याला ते असं पण लिहू शकतात H3O प्लस H प्लस इन वॉटर असं जर दिसलं H प्लस इन वॉटर त्याचाच अर्थ काय H3O प्लस. मग काय करायचं या सायनाइडचं जर ॲसिडिक हायड्रोलिसिस झालं तर सायनाइड कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतं. CN कशात कन्वर्ट होतं COOH मध्ये. बघा CH2 COOH
COOH. ही रिॲक्शन जेईमध्ये खूप वेळा विचारलेलं आहे. सायनाइडच्या पुढे जर ॲसिडिक हायड्रोलिसिस दिसलं, मग H+ इन वॉटर किंवा H3O+ दिसलं तर सायनाइडचं डायरेक्ट COOH मध्येच कन्वर्ट करायचं. ओके, आता पुढली स्टेप काय, मी जर याला हिट जर केलं, आता 2 COH वेगवेगळ्या कार्बनवर आहे. COH या कार्बनवर आहे, दुसरा COH या कार्बनवर आहे. 2 वेगळ्या कार्बनवर असेल तर वॉटर इलिमिनेट करायचं. 2 वेगळ्या कार्बनवर असेल तर वॉटर एलिमेंट करायचं. तर मी इथं वॉटर एलिमेंट करतो H2. ते कसं करायचं, इथून H, इथून OH, गेलं वॉटर बाहेर. मग काय राहतं, इथं C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O आणि इथं हा O. नीट बघून घ्या, जर 2 COOH ग्रुप दोन COH वेगळ्या कार्बनवर जर असतील तर वॉटर बाहेर काढायचे. याला आपण म्हणतो सक्सेनिक एनहायड्राइड. सक्सेनिक अनहायड्राइड. मग मी इथं लिहितो बघा, या साईडला दिसत असेल तर 2 COOH group on adjacent carbon, then remove water. आता आपण काय करू, हीच रिॲक्शन जेमिनलसाठी ट्राय करू. हीच रिॲक्शन आपण जेमिनलसाठी ट्राय करू. CH3C Cl आणि H. आता काय करू, याची रिॲक्शन पहिले KCN बरोबर करू. 2 टाइम्स KCN. कसा पाहिजे तो, CN जाणार Clच्या जागेवर, तर इथं 2 KCl बाहेर जाणार, तर तयार होणार CH3, इथं CN आणि इथं H. याचं जर ॲसिडिक हायड्रोलिसिस जर केलं तर सायनाइड कशात कन्वर्ट होतं, COH मध्ये. मग इथं CH3, हा CH, इथं COOH आणि COOH. आणि जर याला हिट केलं, आता बघा इथं कंडिशन वेगळी. इथं COOH एकाच कार्बनवर आहे, 2 COH एकाच कार्बनवर आहे. आणि मी इथं लिहितो इफ 2 COOH group are on same carbon, then remove CO2. वेगळ्या कार्बनवर असेल तर वॉटर रिमूव्ह करायचं, एकाच कार्बनवर असेल तर CO2 गॅस रिमूव्ह करायचा. तर बघा, मी इथून हा CO2 गॅस रिमूव्ह करू, जिथं काय होणार -CO2. इथं H राहिला तो इथं जॉईन होणार. CO2 इथून काढा किंवा इथून काढा, काय फरक पडत नाही. CO2 गॅस म्हणजे हा H इथं जॉईन होणार, म्हणजे तयार होणार CH3 CH2 COOH. इथेन मिथेन प्रोपेन, ई काढून OIC, प्रोपनॉइक ॲसिड. समजली. ही रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. 2 COH ग्रुप एकाच कार्बनवर असेल तर कार्बन डायऑक्साईड काढा, वेगळ्या कार्बनवर असेल तर वॉटर बाहेर काढा. समजतंय, दिसतंय. प्रोपनॉइक ॲसिड. ओके, हे नाव दिसत नाही, याचं नाव आहे, कारण 1 2 3 कार्बन आहे. प्रोपेनचं लिहायचं, ई काढून काय टाकायचं, OIC, प्रोपेनॉइक ॲसिड. समजतं. आता आपल्याला पुढली रिॲक्शन बघायची आहे. एक शेवटच्या 2 रिॲक्शन बघायच्या आपल्याला. डिहॅलोजिनेशन रिॲक्शन बघायची. काय बघायची, डिहॅलोजिनेशन.
डिहॅलोजिनेशन. डिहॅलोजिनेशन म्हणजे डी मीन्स टू रिमूव्ह. डी या शब्दाचा अर्थ काय होता? रिमूव्ह. काय रिमूव्ह करायचं? हॅलोजन. आता बघा, मी पहिले विसिनल घेतो. इथं Cl, इथं Cl. डिहॅलोजिनेशनसाठी आपण घेतो झिंक. तर झिंक काय करतो? झिंक असतो 2+ आणि एक Cl असतो -1. तर काय फॉर्म्युला तयार होईल? आपल्याला फक्त नंबर एक्सचेंज करायचे. हा 2 इथे येईल, ZnCl2. म्हणजे एक झिंक किती क्लोरीन घेऊन जाऊ शकतो? 2. मग हा Zn, हा Cl आणि हा Cl बाहेर काढल, तर तयार होईल ZnCl2. बरोबर ना? नंतर काय होणार? CH2 सिंगल बॉन्ड CH2. कार्बनला 4 बॉन्ड द्यायचे असतात, 2 आणि 1 3च बॉन्ड झाले, म्हणजे तयार काय झाला? अल्कीन. तयार काय झाला? अल्कीन. हीच रिॲक्शन समजा आपण जेमिनलसाठी केलं तर काय होतं बघा? CH3 CH2 C H, इथं Br, इथं Br. आता मी इथं झिंक जर घेतलं आणि हे 2 जर Br जर काढले, तर एकाच कार्बनवर कसं काय डबल बॉन्ड देणार? आता इथं डबल बॉन्ड देणं शक्य होतं. का शक्य होतं? कारण डबल बॉन्ड इथं होऊ शकतो. 2 Br एकाच कार्बनवर काढले तर कुठं डबल बॉन्ड देणार? मग याच्यासाठी काय करायचं? याच्यासाठी आपलं वर सिंथेसिस जसं आपण ते डबल घेत होतो त्या प्रकारे डबल घ्यायचं. हाच कंपाऊंड परत घ्यायचा. बघा, Br CH नंतर Br. समजलं का डबल घेतला? कारण एकाच कार्बनवर आपल्याला डबल बॉन्ड देता येणार नाही. मग हा Zn 2 Br घेऊन जाईल आणि दुसरा जर Zn घेतला तर हा 2 Br, म्हणजे मी Zn जर 2दा घेतलं तर एवढा ग्रुप बाहेर जाईल. बघा, 2 टाइम्स ZnBr2 बाहेर जाईल. समजलं हे डबल का घेतलं? तर बाहेर काय जाईल? 2 टाइम्स ZnBr2 आणि याला त्या 2 फ्रॅगमेंटला जॉईन करायचं. मग इकडला फ्रॅगमेंट काय? CH3 CH2 आणि इथं फक्त CH आणि तिकडं पण तसं CH CH2 CH3. आता इथं कार्बनला 4 बॉन्ड्स पाहिजे, 1 2 3 आणि इथं तयार होणार डबल बॉन्ड. म्हणजे जेमिनल जर घेतलं तर नंबर ऑफ कार्बन्स डबल होणार आणि विसिनल घेतलं तर त्यात डबल बॉन्ड तयार होणार. समजली रिॲक्शन? आता आपल्याला एक शेवटची रिॲक्शन बघायची. हीच रिॲक्शन जर आपण अल्फा ओमेगा संग जर केली, मी तुम्हाला सांगितलं होतं अल्फा ओमेगाची एखादीच रिॲक्शन आपल्याला बघायची. CH2Br CH2 CH2Br. आहे का 2 हॅलोजन्स टर्मिनलला? टर्मिनलला म्हणजे एंडला. हा एंडला आहे आणि हा एंडला आहे. मग मी फक्त असं का लिहिला? त्याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर असं आहे, CH2Br CH2 हा एंडला पाहिजे आणि 3 किंवा 3 पेक्षा जास्त कार्बन पाहिजे. हा फर्स्ट सेकंड थर्ड 3 कार्बन येतं. आता हा झिंक काय करणार? या Brला आणि या Brला घेऊन जाणार. बरोबर? तर काय बाहेर जाणार? ZnBr2 आणि नंतर काय उरतं बघा? इथं CH2 उरला, इथं CH2 उरला. या कार्बनला किती बॉन्ड्स आहे बघा? 2 आणि 1 3. याला पण 3 कार्बन आहे, म्हणून ते आपसात जॉईन होणार आणि एक रिंग तयार होणार, ज्याला आपण सायक्लोप्रोपेन म्हणतो. सायक्लिक रिंग तयार होणार. म्हणजे असं इथेन मिथेन प्रोपेन सायक्लोप्रोपेन. तर अशा पद्धतीने आपण डायहॅलाइड्स कंप्लीट केलं आहे. तर पुढलं लेक्चर असणार आहे ट्रायहॅलाइड्सवर. म्हणजे आपल्या 3-4 लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टर कंप्लीट होणार आहे. तर व्यवस्थित अभ्यास करत चला. हा जे काही मी बोर्डवर लिहून दिलं ते व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहा. त्याचा फोटो मला पाठवायचा, म्हणजे मला कळतं का तुम्ही अभ्यास करता. ते काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. आणि तुम्हाला मी PDF शीट दिली
त्याच्यातले MCQ सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आपण 1-2 लेक्चर त्याच्यानंतर क्वेश्चन्सवर घेणार आहे, ते क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे, पण त्याची वाट न बघता तुम्ही ऑलरेडी सॉल्व करायला पाहिजे आणि जे डाऊट्स आहेत ते मला पाठवले पाहिजे. काय अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.